तर आयुष्यात पहिल्यांदा शेगावला येऊन शेगावची कचोरी खातोय. तर इथलं सगळ्यात ओजी जे 1950 पासनं ते म्हणजे शर्मा कचोरी, जे स्टेशनच्या बाहेरच आहे आणि जिथे दिले तीर्थराम करमचंद शर्मा. ती आहे ओरिजिनल शेगावची कचोरी 1950 पासनची. आपण एक कचोरी घेतलेली आहे. ही कडक वाटते मला, म्हणजे आपल्याकडे बऱ्यापैकी असं आत पोकळ असते ना, तर ही कडक अशी कचोरी वाटते. आपण खाऊन बघूयात. ठेचा आहे ना, ह्याच्यासोबत ठेचा दिलाय तो, चटणी नाही आहे ती. त्याचा असा एक छान मिरचीचा जो जोरदार असा ठसकेबाज वास येतोय. कम्प्लिटली वेगळी आहे, खूप सुरेख. म्हणजे पुण्याला खूप ठिकाणी शेगाव कचोरी मिळते, ते बाकीच्या राजस्थानी कचोरी मिळतात अशी मिळते. ही जास्त कडक आहे, पण कडक असली तरी ना खुसखुशीत आहे. आतनं मऊ आहे, बाहेरून कडक आहे, म्हणजे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. ठेचा अप्रतिम आहे, म्हणजे खूप जास्त तिखट जाळ पण नाही आहे. मिरचीचा स्वाद मस्त आला त्याला सोबत, आणि त्यामध्ये कढीपत्ता सुद्धा आहे. त्यामुळे कचोरी कम्प्लिटली माइल्ड आणि चटणी एकदम झणझणीत, म्हणजे परफेक्ट कॉम्बिनेशन होतं आहे. आणि म्हणत असं की ही कचोरी खरं तर आत्ता गार झाली आहे बरं का. ऑलरेडी कचोरी जेव्हा गार होते ना, खूप तोंडात फिरते, इतकी मजा नाही येत खायला. पण ही गार झाली असून सुद्धा खूप छान लागते, खुसखुशीत लागते आणि तरी मजा येते खाताना. त्यामुळे शेगावला आलात, स्टेशनच्या बाहेर पडल्या पहिल्यांदा कचोरी खायची आणि मग पुढे जायचं.